नमस्कार मंडळी, संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आधी दाखवते. तर इथे मी 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. हळद आहे, हिंग, मीठ, सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, डाळवं घेतलेले, मोहरी, पिठी साखर, शेंगदाणे घेतलेले आहे. इथे भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे सालीसहित ठेचून, आणि इथे मी हिरवी मिरची घेतली आहे बारीक काप करून. तर आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात. आता इथे एक कढई तापत ठेवूयात आपण. माझ्याकडे छोट्या आकाराची कढई आहे, तर त्याच्यासाठी मला 2 ते 3 बॅच मध्ये म्हणजे हे पातळ पोहे भाजून घ्यावे लागतील. तुमच्याकडे जर मोठी कढई असेल किंवा मोठं भांडं असेल तर तुमचं 1 टाइम मध्येच होऊन जाईल. आता आपण हे थोडं थोडं करून भाजून घेणार आहे. कढई तापलेली आपली. आता आपण हे पातळ पोहे घालूया त्याच्यामध्ये. छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे. 1-2च मिनिटं लागतील फक्त. आता मध्यम आकारावर करूया आपला गॅस. मध्यम आचेवर गॅस केलेला आहे मी आता. आणि आता पोहे छान भाजून घेऊयात आपण. करपू द्यायचे नाहीयेत आपल्याला, फटाफट आपल्याला हात चालवायचा. थोडस जाड तळाचं भांड घ्या, म्हणजे ते लागणार नाही खाली. आता हे पोहे भाजून झालेले आहेत, परत मध्ये काढून घेऊया. पोहे परत मध्ये मी काढून घेतलेले. आता दुसरी बॅच भाजून घेऊयात आपण. आता दुसरी बॅच पण छान भाजून घेऊयात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोहे भाजण्याच्या आधी ते स्वच्छ निवडून आणि स्वच्छ चाळणीतनं काढून घ्यायचेत आपल्याला. कारण त्याच्यामध्ये धूळ, माती आणि बारीक किडे वगैरे असू शकतात. तर त्यासाठी ते स्वच्छ करूनच वापरायचेत आपल्याला. कारण हे आपण म्हणजे लॉंग टाइम यूज करण्यासाठी करणार आहे. 1 महिनाभर तरी आरामात हा चिवडा टिकतो. तर हे आपण पहिल्या बॅच मध्ये जे भाजले होते ते पोहे तुम्ही बघू शकता किती छान असे कुरकुरीत झालेले. आता आपली दुसरी बॅच पण भाजून झालेली, ती पण काढून घेऊया. आता हे पण आपलं भाजून झालेलं आहे, काढून घेते मी. आता मी तळण्यासाठी इथे एक पसरट पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालते. आता इथे पसरट भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे गरम. आता ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की मी ही अशी जाळी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एक एक मी पदार्थ तळून घेणार आहे, ज्याने काढणं पण सोपं होईल आणि व्यवस्थित तळलं जाईल. इथे आपलं तेल तापलंय आता. आता आपण तळायला घेऊया. याच्यामध्ये मी ही चाळण ठेवणार आहे. आता एक खोबऱ्याचे काप घालूया. व्यवस्थित आपल्याला ते तळून घ्यायचे, जाळायचे नाहीये. खोबरं आपलं छान तळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. काढून घेऊयात आता आपण. असं तळल्याने एकतर पहिली गोष्ट तळणं सोपं जातं आणि त्यातून काढणं पण सोपं जातं. काढून घेते. आता डाळवं घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवं तितकं कमी जास्त घेऊ शकता प्रमाण. आता हे पण छान आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं. डाळवं पण तळून झालेलं आहे आपलं. आता हे काढून घेऊया. तेल निथळू द्यायचंय आणि मग काढायचंय प्लेटमध्ये. हे सर्व पदार्थ काढलेले डायरेक्ट आपल्याला पोह्यावरती घालायचे नाहीये. आधी प्लेटमध्ये काढून घ्या आणि मग नंतर सगळं एकत्र करा. आता शेंगदाणे घालूयात. शेंगदाणे थोडे जास्त आहे, तर त्याच्यासाठी मी 2 वेळामध्ये तळून घेणार आहे. छान व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे ते. कच्चे नाही राहिले पाहिजे. तर छोट्या चमच्याचा वापर करा, व्यवस्थित हलवता येतं चाळणीमध्ये. किंवा जर तुम्ही डायरेक्टली तेलामध्ये टाकून तळणार असाल तर तसेही चालेल. पण असं तुम्हाला जास्त सोपं होईल.
इथे आपले शेंगदाणे पण छान सोनेरी रंगावरती तळून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की मी खूप जास्त कडक तेलामध्ये नाही तळत आहे सगळं. आता हे काढून घेऊयात आपण आणि मग दुसरी बॅच घालूयात. हे पण तळून झाले आपलं, हे पण काढून घेऊया. कढीपत्ता तळून घेऊया, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. पण काळजीपूर्वक घाला, कारण अंगावर उडू शकतो कढीपत्ता. छान कुरकुरीत होऊ द्यायचंय. छान कुरकुरीत झालं, आवाजावरून कळत असेल तुम्हाला. काढून घेऊयात आता. आता लसूण घालूया. लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातला तरी चालेल. पण छान असा कुरकुरीत तळून घेतलेला लसूण चिवड्यामध्ये खूप छान लागतो. तर जर तुम्ही वापरत नसाल कधी, तर एकदा वापरून बघा, मस्त लागतो चिवडा. इथे लसूण पण आपला तळून झालेला आहे, काढून घेऊया. घालूया. मिरची पण छान कुरकुरीत करून घ्यायची आपल्याला. आता सर्व पदार्थ तळून झालेले आहेत आपले. आता आपल्याला फक्त फोडणी करायची. तर मी दुसरं एक छोटं भांडं घेणार आहे, त्यात फोडणी करणार आहे. इथे मी छोट्या पातेल्यामध्ये तेल घेतलेले आता. आता मोहरी घालते त्याच्यामध्ये. हिंग घालूया. आणि हळद घालायची. तर फोडणीमध्ये एवढंच द्यायची आहे फक्त फोडणी, दुसरं अजून काय ऍड करायचं नाही. आता आपली फोडणी झालेली आहे, आपण गॅस बंद करून घेऊया. फोडणी करपू द्यायची नाहीये, नाहीतर त्याची टेस्ट चांगली लागणार नाही आपल्याला अजिबात चिवड्यामध्ये. आता आपण जे पोहे भाजून ठेवले होते त्याच्यामध्ये आता हे सगळं साहित्य घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आता पिठी साखर घालून घ्यायची. आता हे सगळं छान आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. आता ही फोडणी घालून घेऊया. आता हा मसाला व्यवस्थित हाताने चोळून चोळून त्याला लावून घ्यायचा आहे पोह्याला, आणि छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मंडळी, इथे किती छान कुरकुरीत असा आपला चिवडा तयार झालेला आहे. तर खूप छान लागतो हा चिवडा, तुम्ही पण नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. पुन्हा एकदा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.